हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे वारस नाही मग संपत्ती कोणाची. संपत्ती नेमकी कोणाच्या नावावर जाईल आणि कोण वारस बनेल यावर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया याबद्दल काय माहिती आहे. तर भारतात संपत्तीचे वारस हक्क आणि हस्तांतरण हे ठराविक कायद्यांवर आधारित असते. अनेकांना आपल्या संपत्तीचा खरा वारस कोण असतो हे स्पष्टपणे माहिती नसते. आता संपत्तीचे योग्य प्रकारे वाटप होण्यासाठी मृत्यूपत्र तयार करणे गरजेचे असते, म्हणजे विल तयार करणे आवश्यक असते. परंतु अनेक लोक मृत्यूपत्र तयार करत नाहीत किंवा नॉमिनीची निवड करण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत जर नॉमिनी नसेल आणि संबंधित व्यक्तीचे आकस्मिकपणे निधन झाले तर त्या संपत्तीचे पुढे काय होते हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. आता भारतीय वारसा कायद्यानुसार हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध या धर्मीय व्यक्तींसाठी हिंदू उत्तराधिकार कायदा लागू होतो, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन व्यक्तींवर त्यांचे स्वतंत्र वारसा कायदे म्हणजे वारस कायदा लागू होतो. कोणासाठी? मुस्लिम आणि ख्रिश्चन व्यक्तींसाठी. आता मृत्यूपत्र विना संपत्ती वाटपाचा नियम काय आहे, म्हणजे विल तयार केलंच नाहीये आणि अचानकपणे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर या परिस्थितीमध्ये संपत्ती वाटपाचा नियम काय आहे. जर एखाद्या पुरुषाचा मृत्यूपत्राविना झाला असेल तर त्याची संपत्ती कायदेशीर वारसांमध्ये वाटली जाते. आता हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार प्रथम हक्क हा क्लास 1 वारसांना दिला जातो, मीन्स लीगल हेअर क्लास 1, ज्यामध्ये पत्नी, मुलगा, मुलगी आणि पालकांचा समावेश होतो. आता विवाहित पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती त्याच्या पत्नी आणि मुलांमध्ये समान प्रमाणात वाटली जाते. जर तो अविवाहित असेल तर त्याची संपत्ती त्याच्या आईकडे जाते. जर क्लास 1 वारस उपलब्ध नसतील तर संपत्ती क्लास 2 वारसांना हस्तांतरित केली जाते. मीन्स क्लास 1 लीगल हेअर्स जे आहेत क्लास 1 मध्ये मोडणारे ते नसतील तर लीगल हेअर्स क्लास 2 मध्ये जातील. आता यामध्ये मृत व्यक्तीचे भाऊ, बहिणी, वडील आणि इतर नातेवाईकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ अविवाहित पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या भावंडांना संपत्तीचा हक्क मिळतो. जर क्लास 1 आणि क्लास 2 दोन्ही गटांमध्ये कोणताही वारस उपलब्ध नसेल तर ती संपत्ती सरकारकडे जमा केली जाते. आता नेक्स्ट मुद्दा आहे की महिलांच्या संपत्तीबाबत वेगळे नियम आहेत. तर ते वेगळे नियम कोणते? तर महिलेच्या संपत्तीच्या बाबतीत थोडे वेगळे नियम लागू होतात. विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती तिच्या पती, मुलगा आणि मुलीमध्ये समान प्रमाणात वाटली जाते. जर तिच्या मुलांचा मृत्यू झाला असेल तर तिच्या नातवंडांना संपत्तीचा हक्क मिळतो. जर ती अविवाहित असेल, अनमॅरिड असेल तर तिची संपत्ती तिच्या पालकांकडे हस्तांतरित होते. आता हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार महिला त्यांच्या संपत्तीच्या पूर्ण अधिकारिणी असतात आणि त्या इच्छेनुसार मृत्यूपत्राद्वारे त्याचे वाटप करू शकतात. आता नेक्स्ट मुद्दा असा आहे की संपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. तर संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे की मृत्यूपत्र तयार केल्याने संपत्तीचे योग्य हस्तांतरण होऊ शकते आणि कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीला सामोरे जावे लागत नाही. तसेच नॉमिनीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण नॉमिनी संपत्तीच्या व्यवस्थापनास मदत करू शकतो. तसेच संपत्तीच्या हस्तांतरणाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी तज्ञ वकिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.